यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो सय्यद ताहेर हुसैन यांना, जिल्हाध्यक्ष MIM लातूर। कृपया आपण थोडक्यात सभेला मार्गदर्शन करावं। आजच्या या वंचित आघाडीच्या जाहीर सभेचे अध्यक्ष, या महाराष्ट्राचे नाही देशाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष अण्णारावजी पाटील साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार बदे साहेब, माजी आमदार लक्ष्मण माने साहेब, या लातूर आणि उस्मानाबादच्या वंचित आघाडीचे प्रभारी आदरणीय शिवानंद हैबतपुरे साहेब, आदरणीय व्यासपीठ, पत्रकार बंधू, बाळासाहेबांचं प्रेम काय आहे हे 3 घंट्यापासून बसून सिद्ध करून दाखवणारे आमचे महिला भगिनी, मित्र हो, 70 वर्षापासून आम्हाला मतदान करणे आणि 5 वर्ष घरात बसणे एवढं शिकलेलं होतं। मी आभार मानतो बाळासाहेब आंबेडकरांचा, मी आभार मानतो बॅरिस्टर ओवैसी साहेबांचा की त्यांनी हे महाराष्ट्राच्या जनतेला, आपल्याला सर्वांना एक व्यासपीठ तयार करून दिलं। कित्येक वेळेस दलित, मुस्लिम आणि ओबीसी समाजाला फक्त मतदान द्यायचं आणि घरात बसवायचं शिकलं होतं। म्हणून बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना एक पत्र लिहिलं कि बाळासाहेब आंबेडकर साहब, महाराष्ट्र में तुम हमारा नेतृत्व करो, आप हमारे बड़े भाई, हम छोटे भाई के तरह आपके साथ रहेंगे बोलकर ऐसा एक पत्र लिखे। पत्र लिखने के बाद आदरणीय बाला साहब की कोर कमेटी बैठने के बाद आदरणीय बाला साहब ने MIM से युति करने का निर्णय लिया। लग गया कांग्रेस वाल्याच्या पोटात खळ 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 दुखायला लागलं। मग कांग्रेस वाले दचकून उठले। मग अजून हळूच काँग्रेसचा पिल्लू अशोक चव्हाण म्हणलं, बाळासाहेबांनी फार गडबड केली हो। मी काँग्रेसच्या अशोक चव्हाणला विचारून इच्छितो, प्रश्न करतो, 70 वर्षापासून जेव्हा दलित, मुस्लिम, ओबीसी तुम्हाला मतदान करत होते त्यावेळेस तुम्हाला बाळासाहेब दिसले नाहीत। MIM ची युती झाली म्हणजे गडबड केलो असं तुम्हाला वाटतंय का? म्हणून हळूच सांगितले की बाळासाहेब बी लय हुशार आहेत म्हणून सांगितले। 2 दिवसांना अजून काँग्रेसवाले सांगितले ठीक आहे आम्ही भारिप बहुजन समाजाबरोबर, भारिप बहुजन महासंघाबरोबर युती करायला तयार आहोत, परंतु हमारा MIM चलत नाही म्हणून सांगितलेत। बाळासाहेब त्यांच्या बाप आहेत त्यांना कुठं माहित आहे? बाळासाहेब सांगितले ठीक आहे आम्ही भी काँग्रेस बरोबर युती करायला तयार आहोत। जे भीमा कोरेगावमध्ये घडलं ते राष्ट्रवादी जर सोडले तर आम्ही भी काँग्रेस बरोबर युती करतो म्हणून सांगितले। मग अजून काँग्रेसवाले दचकून उठले। काँग्रेसवाले दचकून उठल्यावर आता हे काही सुधरू देणार गेलेत। लाखोच्या जनतेने तुम्ही आम्ही सगळे त्याला नेतृत्व स्वीकारलो, मग हे काही सुधरू देणार गेलेत। अजून 2 बाम काँग्रेसमध्ये बी बक्कल बाम नाहीत। त्यांनी अजून एक युक्ती सुचल्यावर सांगितले की अहो हे वंचित आघाडी भाजपची बी टीम आहे म्हणून सांगितले। मग भाजपची बी टीम आहे म्हणून सांगितल्यावर मग त्यांनी म्हणले की आम्हाला तुमच्या सोबत येणार गेलो की भाजपची बी टीम। मी अशोक चव्हाणला प्रश्न करतो, अशोक चव्हाण साहेब, नागपूरला RSSच्या हेडक्वार्टरला परवन मुखर्जी तुमच्या काँग्रेस पक्षाचे नेते गेलते, ते कोणती बी टीम आहे सांगा? तुम्हाला का पोळ्याचं आमंत्रण दिलं होतं त्याला? कशासाठी गेले? मग आता भूल ताप देणं सोडून द्या मित्र हो, लक्षात घ्या। आता दुसरे बाबासाहेब आंबेडकर जन्माला येणार नाहीत। आता बाबासाहेबाचा रक्त आपल्यासाठी जीवाचं रान करून रोडवर आलेले आहेत, रस्त्यावर आले आहेत। गेल्या दीड महिन्यापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अजून घरचा दरवाजा बघितला नाहीत। आम्हाला असला नेता पाहिजे का एसी बसी बदून फिरणारा नेता पाहिजे? हे तुम्ही आम्ही विचार करायची गोष्ट आली। मित्र हो, इथले काँग्रेसवाले सांगत हिंडतात। साहेब तुम्हाला एक आवर्जून सांगायचं आहे, इथल्या काँग्रेसवाल्याच्या
दरवर्षी कारखान्याला पुरस्कार मिळतो. यांचे कारखाने कसं चालतात, लातूरवाल्याला पियाला पाणी नाही 5 वर्ष झालं, परंतु त्याच पाण्यावर सनरीच एक मोठी फॅक्टरी चालते, यांचे कारखाने चालतात. मग या जनतेला पाण्याचं त्यांना काही देणं घेणं नाही, त्यांना माहीत झालं. आणि आम्हाला बी पर्याय नव्हता साहेब, आमची बी काय चूक नव्हती, आम्हाला पर्याय नव्हतं जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी, म्हणून आम्ही तुमच्याच आदेशानं म्हणून त्यांच्या मागे राहत होतो. आता तुम्हाला काँग्रेसवाल्यांनो लक्षात घ्या, अगर तुम्हाला सत्तेत जायचं असेल, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली युती स्वीकारा, नाहीतर तुम्हाला सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मी सांगतो मित्रांनो, काही करून यावेळेस या संधीचं सोनं करून घ्या. बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जीवाचं रान करून हे तुमच्या आमच्यासाठी रोडवर आलेले आहेत. या संधीचं सोनं करून घ्या. येणाऱ्या 2019 मध्ये बहुजनाचं वंचिताचं राज येणार आहे. साहेबाचं कोणतं पोरग इलेक्शनला थांबणार नाही, बाबासाहेबाचं कोणतं पोरग इलेक्शनला थांबणार नाही. यांचे सगळे बापापासून पोरापर्यंत सगळे भाशिंग बांधून तयार आहेत. हे विचार करायची वेळ आता आलेली आहे. म्हणून मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. मी एकच नारा देणारा, अबकी बार आंबेडकर सरकार, अबकी बार, अबकी बार. सहयोगाने बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. जय भीम, जय भीम. मुफलिसी के दौर भी गुजर जाएंगे, बिगड़े हालात भी संवर जाएंगे, जब आएगी वंचितों की सरकार, ढोंगी भोगी योगी सब सुधर जाएंगे.